65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। रेरा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये या 65 इमारती ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आल्या। इमारतीवरती कारवाई करा असं मुंबई न्यायालयाने आदेश दिले होते महापालिकेला, मात्र महापालिकेने आत्तापर्यंत त्यावरती कारवाई केली नाही आणि आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्याने महानगरपालिकेला नोटिसा धाडल्या आणि या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत दीपेश म्हात्रे। काय सांगाल, आता सध्या पुन्हा हा प्रश्न चर्चेत आलेला आहे, नागरिक हवालदिल झालेले आहेत, काय आपला प्रयत्न असणार आहे? कारण तुम्ही गेल्या वेळेस देखील प्रयत्न केला होता, पुन्हा आता अशा पद्धतीची बेघर होण्याची परिस्थिती या नागरिकांवरती आलेली आहे। आजच सर्व 65 इमारतींमधल्या नागरिकांची, रहिवाशांची मी भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये घोषणा केली होती की या 65 इमारतीतील रहिवाशांवरती कोणतीही कारवाई होणार नाही। या सर्व रहिवाशांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं, परंतु महापालिकेच्या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही। मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून सुद्धा परत एकदा प्रशासनाने या सर्व लोकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। आज जून महिना सुरू आहे, या महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होत असतात, सर्व पालक आपल्या मुलांच्या शाळेचे ॲडमिशन्स करत असतात आणि अशा स्थितीमध्ये भर पावसामध्ये सर्वसामान्य माणसांना ज्या नोटिसा पाठवल्या आहेत त्याच्यामुळे मी या प्रशासनाचा निषेध करतो आणि याच्यात लवकरात लवकर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर या सर्व नागरिकांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेणार आहे। खरं पाहिलं तर 65 इमारतीचा जो प्रश्न आहे यामध्ये चूक कोणाची? कारण बँकेने त्यांना कर्ज दिलेले आहेत आणि आता हा टोलाटोलीचा विषय समोर आलेला आहे, रेरा घोटाळा झालेला आहे। नेमकं यामध्ये कोणाचा दोष आहे? नागरिकांचा आहे की महापालिकेचा? कोणाचा दोष आहे? मूळ मुद्दा सगळ्यात पहिला जो येतो तो की या नागरिकांची फसवणूक झालेली आहे। नागरिकांना रेराचे पेपर दाखवले, नागरिकांना लोन दिलं म्हणून नागरिकांनी हे सगळे कागदपत्र बघून याच्यावरती रूम घेतलेले आहेत। तर आता त्याच्यावरती पोलिसांनी ते बिल्डर, परत जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत, नकली रेरा बनवणारे लोक आहेत, त्यांना सोडून दिलं आहे, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। पण आज या सर्वसामान्य ज्यांनी पूर्ण पैसे देऊन म्हणजे 40-40 लाख रुपये देऊन जी घरं विकत घेतली, आज ती घरं तोडायचा निर्णय जर महापालिका घेत असेल तर ही सगळी लोक रस्त्यावर येतील आणि हे यांचे म्हणजे यांची कुटुंब बर्बाद होतील। या अशा प्रश्नाला महापालिकेने जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई, म्हणजे याच्यात असं झालं आहे की चोर सोडला आहे आणि संन्यासाला फाशी द्यायचा कार्यक्रम महापालिकेने लावला आहे। मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। खरं पाहिलं तर महापालिकेने नोटिसा धाडायचं काम सुरू केले, मात्र इमारती उभा होत असताना त्यांनी कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी पडताळणी केली नाही किंवा पाहणी केली नाही, यामध्ये नागरिक फसलेले आहेत। आता नोटीस धाडण्यामध्ये काही आहे का, तथ्य आहे काय वाटतं? आता निवडणुका जवळ आलेल्या त्याच्यामुळे नोटिसा धाडल्या असू शकतात। त्याच्यानंतर महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते आपल्या कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपल्यावर होऊ नये याच्यासाठी कदाचित कागदीपत्री नोटिसा धाडून लोकांना दाखवत असतील। पण माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी ह्या उभ्या केल्या इमारती त्यांच्यावर सोडून ज्या नागरिकांची फसवणूक झाली, जो मुळात फसलेला नागरिक आहे त्याच्यावरच कारवाई तुम्ही करताय। म्हणून याच्यात माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती आहे की आपण याच्यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि या लोकांना दिलासा द्यावा। खरं पाहिलं तर संदीप पाटील यांच्याशी तुमची एक मीटिंग झाली होती 65 इमारतीतल्या रहिवाशांसोबत, त्यामध्ये आता पुन्हा त्यांनी आदेश करायला भाग पाडलाय, कोर्टाची नोटीस पाठवली महापालिकेला। यामध्ये काय वाटतंय, काय राजकारण निर्माण होतंय किंवा? मी मुळात संदीप पाटील यांच्याशी पण बोलणार आहे का त्यांना मी सांगणार आहे की नागरिकांची याच्यात कुठलीही चूक नाही। ज्यांनी इमारती तयार केल्या, ज्यांनी खोटे कागदपत्र तयार केले, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी महापालिका असेल, पोलीस प्रशासन यांना तुम्ही वेठीस धरा, पण आमच्या नागरिकांना वेठीस धरू नका, असं माझं संदीप पाटलांना देखील आव्हान असेल। मी वैयक्तिक त्यांची भेट देखील घेणार आहे लवकरच आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य समजून सांगणार आहे, जेणेकरून माझ्या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळेल। याच्यासाठी मी त्यांचीही भेट घेईन। 65 इमारतीतील रहिवाशांना बेघर होऊन देणार नाही असं राज्य शासनाने सांगितलं होतं आणि वाटल्यास आम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील जाऊ, मात्र हे 3 महिन्यामध्ये कुठलीही प्रक्रिया झाली नाही, नोटीस आल्या आणि पुन्हा हवालदिल झालेले आहेत नागरिक। म्हणजे आता बघा, दरवेळेला असंच होत राहणार की काही झालं की या लोकांना नोटिसेस द्यायच्या। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की यांना पूर्णपणे दिलासा, म्हणजे कंप्लीट यांना या जे प्रकरण आहे याच्यातनं मोकळं करावं, लोकांच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या रेग्युलर कराव्या आणि ज्यांनी याचे खोटे कागदपत्र तयार केले त्यांना जेलमध्ये टाकावं, अशी माझी विनंती राहील। आपली काय भूमिका असणार आहे या सगळ्या लोकांसाठी? कशा पद्धतीची भूमिका आपल्या पक्षाकडून? आम्ही टप्प्याटप्प्याने ही लढाई लढतोय
आम्ही या सगळ्या नागरिकांना घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची वेळ देखील मागितलेली आहे. जर आम्हाला वेळ मिळाली तर लवकरच या नागरिकांना घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही जाणार आहे आणि त्यांच्याकडनं दिलासा मागणार आहे. नक्कीच अशा पद्धतीने जर पाहिलं तर 65 इमारतीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. पुन्हा ही इमारतीतील लोक जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये त्यांच्या डोक्यावरचं छत जाणार, त्यामुळे नागरिक आता भयभीत झाले आहेत. कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.